आणि श्रीगुरूंची कृपा झाल्यानंतर काय होतं याचं संत परंपरेमधलंच एक उदाहरण सांगतो. पांडुरंग परमात्म्याची अत्यंत स्नेही जीवस्य कंठचे नवे नवे पांडुरंग परमात्माच त्यांच्या रूपाने पुन्हा पैठण नगरीमध्ये अवतरला असे एकनाथ महाराज. तुम्ही एकनाथ महाराज आणि या एकनाथ महाराजांच्या घरी भगवान पांडुरंग परमात्म्याला रोज पुरणपोळीचं जेवण तुमच्याकडे घरी मला जे असेल ते आहे, पण रोज नैवेद्य तर आहे. बरोबर आहे का? नाथ महाराजासारखा पांडुरंग परमात्म्याला आतापर्यंत कोणत्याच भक्ताने नैवेद्य दाखविला नाही. संप्रदायाची मान्यता दाखवला का रोज जेवढे येतील तेवढं पुरणपोळीचं जेवण असायचं. त्याच नाथ बाबाच्या घरी कृपा झाल्यावर श्रीगुरूंची काय होतं मी सांगतो. एक त्यांची सेवेकरी म्हणा किंवा काम करायला येणारी एक आई म्हणा, आपण आई म्हणायचं, आपण उच्च कीर्तन करायचं तसं ह्या होच ना. आई माता नाथ महाराजांच्या तिथं सेवेला यायची. नाथ महाराज आपलं रामायणाचं भाष्य चाललं होतं, रामायणाचं निरूपण असायचं, मग त्या यायच्या माता माऊली जाडून काढायच्या. भगवंताची सेवा केली पाहिजे. कुणी जाडून काढायचं, कुणी रांगोळी काढायचं, कुणी काय करायचं, ते सतरंजा वगैरे काय टाकायच्या, ते बसायला पट्ट्या ज्या असतात ती माता माऊली यायची टाकायची. रामायण ऐकून निघून जायची. तिच्या लक्षात आलं नाथाच्या घरी जेवढे रामायण ऐकायला येतात त्यांना लय जेवायला मिळते, भरपूर जेवण आहे आणि पंचपक्वान्नाचं जेवण आहे, कधी पुरणपोळी, कधी काय 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 काय. स्त्रीचा जीव मुलामध्ये खूप असतो. मातेचा जीव हा 100% मुलामध्ये नाही, 80% पतीमध्ये असतो. मुलामध्ये पतीपेक्षा जास्त असतो बरं का. आणि मग ती म्हणायची आपली गरिबी आहे, आपल्याकडे प्रपंच आहे, आपला तुटका आहे, चल रे बाया चल रामायण ऐकायला. का तर लहानपणी आज्या चल रे सत्याला म्हणायच्या, मुक्ती मिळते मुक्ती मिळते. मग ही म्हणायची चल ना त्याच्या घरी पक्का जेवण आहे आणि पुरणपोळीचा तुपापोळीचाच नैवेद्य आहे. आणि म्हणून त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा यायचा. नाताने ठरवून टाकलं की बाबा आता मी थकलेलो आहे, मला आता भगवान पांडुरंग परमात्म्याच्या रूपामध्ये विलीन व्हायचंय. दोनदा तीनदा माघारी आलोय, आता परत नाही आले ना दोनदा तीनदा माघारी, तर सांगायची काही गरज नाही. आता मी थकलोय म्हणजे आता जाणार गोदावरीमध्ये. मग पण माझं एक काम आहे म्हणले, पूर्ण रामायण घ्यायच्या आधीच मी जाणार आहे म्हणले. मग आता सगळ्याला वाटायचं आता नाथाची कृपा आमच्यावर होईल. अरे पंडिताला वाटलं माझ्यावर होईल, जे सगळे चांगले उत्तर देणारे होते त्यांना वाटलं आता माझ्यावरती होईल. आणि या गावाला काही आयाराम नाही गयाराम नाही म्हणले ना. आता ज्ञानी माणसाने त्यांच्या ज्ञानी शिष्याने त्यांना प्रश्न केला ना, म्हणले बोल बा, म्हणले तुम्ही जाणार आहेत असं तुम्ही सांगताय, खरंच जाणार आहेत का? मग हे रामायण कसं लिहायचं, कोण लिहिते? म्हणले लिहिन ना कुणी, तुला कशाला पाहिजे? नाही म्हणले पण सांगा ना. म्हणले हे गावबा लिहिते. म्हणले गावबा म्हणले हे खायला येते कदूच्या कदू, म्हणले याला काही मागचं नाही पुढचं नाही, मग हे काय रामायण लिहिन? ते म्हणले तुम्ही कशाला काळजी करता, आणि त्याच्या डोक्यावरती हात ठेवणार आहे ना, काय मस्त की तो जाना